होर्मुझच्या सामुद्रधुनीतून कच्चं तेल गॅसची वाहतूक होणं हे आव्हानात्मक. पुरवठा अखंडित राहण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील. आखाती युद्धामुळे उद्भवलेल्या ऊर्जा संकटावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं संसदेमध्ये निवेदन. सातारा जिल्हा परिषदेत झालेल्या राड्याचे अधिवेशनामध्ये उमटले पडसाद. मंत्री शंभूराज देसाईंच्या मागणीनंतर उपसभापती नीलम गोऱ्हेंकडून सातारा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे निर्देश. मात्र अधीक्षकांचं निलंबन होणार नसल्याची माहिती. आरोपीला पकडतात तसं मंत्र्यांना पकडलं. सातारा जिल्हा परिषदेतील राड्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चिडले तर राड्याची चौकशी करून कारवाई होणार, मुख्यमंत्र्यांनी दिलं आश्वासन. सातारा झडपीतील राड्यावरून शिंदेंसोबतच्या बैठकीमध्ये शिवसेना आमदार संतापले. उपमुख्यमंत्री शिंदेंनीही व्यक्त केली नाराजी. राजीनामा देण्याचा शिंदेंच्या मंत्र्यांचा इशारा. नाशिकमध्ये भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये तपासाला आला वेग. ईशानेश्वर मंदिर आणि फार्म हाऊसवर चौकशी होणार असल्याची माहिती. खरातला घटनास्थळी नेऊन पुराव्यांची पडताळणी करण्याची तयारी सुरू. खरातच्या फार्म हाऊसचा मॅनेजर, शिपाई आणि पुजाऱ्यांशी 8 तास चौकशी. खरातकडे कोणते राजकीय लोक यायचे, सहकाऱ्यांनी सांगितली माहिती. अशोक खरात प्रकरणावरून सभागृहामध्ये विरोधक झाले आक्रमक. मंत्रिमंडळातील अनेक मंत्री अशोक खरातचे भक्त. विजय वडेट्टीवारांचा आरोप. तर नाना पटोले आणि भास्कर जाधवही झाले आक्रमक. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचा दुहेरी चेहरा उघड. भारतात गुरु तर विदेशामध्ये लक्झरी लाईफ जगणारा पंटर. दक्षिण कोरियातील खरातचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल. नागपूरमध्ये वंचित आणि काँग्रेसचा संयुक्त मोर्चा. संघ कार्यालयावर धडकला मोर्चा. हर्षवर्धन सपकाळांसह प्रकाश आंबेडकरही हजर. सोनं चांदीच्या दरात झाली घसरण. सोनं 8,000 तर चांदीमध्ये 17,000 झाली घसरण. तर सोनं प्रति तोळा 1,27,000 आलं. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT.